आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. नागपूर बाजार समिती घोटाळा प्रकरणाची प्रतिबंध विभागाकडून चौकशी केली जाईल. तसेच या समितीच्या चौकशीस विलंब लावल्याप्रकरणी सहनिबंधकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, अशी घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत केली. तसेच राज्यात लवकरच राष्ट्रीय बाजार धोरण आणले जाईल. त्यात निकषाप्रमाणे बाजार समित्यांचा समावेश करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मूर्तिजापूर येथील शेतकरी गंगाराम मोतीराम खंडरे यांना यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीलाच मोठा फटका बसलाय. खासगी कंपनीकडून घेतलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण 2.5 एकरातील पिकांवर त्यांनी ट्रॅक्टर फिरवलाय. त्यामुळे त्यांना हंगामाच्या सुरुवातीला सुमारे 20,000 रुपयांचं नुकसान सहन करावं लागलंय. वर्धा जिल्ह्यात बोगस सोयाबीन बियाणे वितरित केल्याप्रकरणी वरुण सीड्स अँड ॲग्रोटेक आणि या कंपनीशी संबंधित ब्रँड्सला काळ्या यादीत टाकणार असल्याची घोषणा कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी न्यायालय किंवा लवाद उपलब्ध नाहीये, त्यामुळे लवाद स्थापन करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेत दिली. केंद्र सरकार वादग्रस्त HTBT कापूस वाणाला कायदेशीर परवानगी देण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. पर्यावरण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या जेनेटिक इंजिनिअरिंग मूल्यांकन समितीने HTBT कापसाच्या व्यावसायिक वापरास मंजुरी देण्यासंदर्भात सकारात्मक शिफारस केल्याची चर्चा आहे. 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय. सुधारित योजनेत 4 पैकी 3 ट्रिगरवर मारण्यात आलेली फुली आणि गैरप्रकार टाळण्यासाठी करण्यात आलेल्या सुधारणा याचा परिणाम म्हणून यंदा सहभागी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे आहेत. SBIच्या आर्थिक संशोधन विभागाच्या अहवालानुसार व्यापारी करारांतर्गत दुग्ध क्षेत्र अमेरिकेसाठी खुलं केलं तर भारतातील दुधाच्या किमती 15% कमी होऊन शेतकऱ्यांना वार्षिक 1.3 लाख कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. तसेच दुधाच्या आयातीत 2.5 कोटी टनांची वाढही होऊ शकते. पीक विमा योजना राबवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून वर्क ऑर्डर दिली आहे. त्यामुळे त्यात बदल अशक्य असल्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले. पीक कापणी प्रयोग हा नियमाप्रमाणे आहे आणि तो योग्य असल्याचेही त्यांनी सांगितले. या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेट्समध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.